ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत यांनी मजा मस्तीमधनं केलेल्या गोळीबाराच्या घटनेला महिना उलटला तरी त्यांच्यावरती कोणतीही कारवाई न झाल्यानं आज आमदार सीमा हिरे यांनी विधिमंडळामध्ये जोरदार आवाज उठवलाय। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतो आणि ही घटना गंभीर असल्यानं शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती नेमून पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आमदार हिरेंनी केली आहे। तर राजपूत यांनी अंबड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून सिडको परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुन्हेगारी वाढली आहे। मारामाऱ्या, तोडफोड यासारखे गंभीर गुन्हे देखील रोजच घडत आहेत। सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींशी राजपूत यांची बोलीभाषा कायमच उर्मट असते। राजपूत यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांवरती नेहमीच अन्याय होतोय। यामधनं राजपूत यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये सिडको वासियांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। अशातच महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी राजपूत हे काही मोजक्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये उभे होते। त्यावेळी राजपूत यांनी मजामस्तीमधनं गोळीबार केला आणि गोळी लागून पोलीस उपनिरीक्षक साळुंखे आणि हवालदार दत्ता धिंडळे जखमी झाले आहेत। या घटनेमुळे अवघ्या शहर पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेला महिना उलटून गेलाय तरी देखील राजपूत यांच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाहीये। त्यामुळे आमदार हिरेंनी विधिमंडळामध्ये या संदर्भात जोरदार आवाज उठवलाय। तर राजपूत यांना नेमकं कोण आणि का पाठीशी घालतंय असा सवाल करत सदरची घटना लपवण्यासाठी पोलीस ठाण्यामधील CCTV फुटेजही गायब झालं असेल असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। तर शासनाने या प्रकरणाची चौकशी तातडीनं करावी आणि उच्चस्तरीय समिती यासाठी नेमावी आणि पोलीस निरीक्षक राजपूत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आमदार हिरेंनी केली आहे। महोदय, नाशिक पोलीस ठाण्यामध्ये अंबड या पोलीस स्टेशनमध्ये आपत्कालीन किंवा कायदा व सुव्यवस्थेची कुठलीही परिस्थिती नसताना पोलीस निरीक्षक राजपूत यांनी केवळ मजामस्ती म्हणून स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। शासकीय नियमानुसार अशा प्रकारच्या कोणत्याही गोळीबारानंतर त्याची पोलीस स्टेशनच्या डायरीत नोंद करावी लागते किंवा वरिष्ठांना तातडीने अहवाल देणं बंधनकारक असतं। परंतु या घटनेला बरेच दिवस झाले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी यावर मौन बाळगलेले आहे। यामध्ये ट्रेनी PSI साळुंखे आणि दत्ता धिंडळे हे दोघंही जखमी झालेले आहे। या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पोलीस ठाण्यातील CCTV फुटेज देखील गायब करण्यात आल्याचा संशय आहे। सर्वसामान्य नागरिकांकडून किरकोळ चूक झाली तर त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतात, परंतु स्वतःच्याच एका बेजबाबदार अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याने नाशिकमधील जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे। त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी करून यांच्यावर कारवाई। किरण आहेर, C24 तास, नाशिक।